मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आमच्या वेदना समजून घेणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईत कोणत्याच आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यापासून थांबवणार नाहीत. मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे. यामुळे फायदा न होता नुकसानच होईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसतंय. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता आणि तुम्हाला आता हे दिसतंय. यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. आंदोलनाच्या दिवसापासून जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. त्यावर भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची पाठराखण करत जरांगेंचा समाचार घेतला. बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात आजपर्यंत मराठा समाजाचे अनेक नेते झाले, अनेक मुख्यमंत्रीही झाले, मात्र मराठा समाजाला कोणीही आरक्षण देऊ शकले नाही. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देण्याचे काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आरक्षण दिले. आजही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकार सकारात्मकच आहे. मात्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील हे वारंवार टीका करत आहेत. केवळ देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर ही टीका होत आहे का? ते मराठा असते तर तुम्ही अशी टीका केली असती का, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एकनाथ शिंदेजी उत्कृष्ट नेते आहेत. अजित पवारजी अत्यंत धडाकेबाज निर्णय करणारे नेते आहेत. त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. पण देवेंद्र फडणवीसजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आणि ज्याला संपूर्ण महाराष्ट्र नंदुरबारपासून गडचिरोलीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक गावापासून, गल्लीपासून, चौकापासून या राज्याला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प ज्यांनी केला त्या नेतृत्वाला मात्र तुम्ही क्रिटिसाइज करता आहेत. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नाही आहेत, ते एका ब्राह्मण समाजातून येतात किंवा त्या ठिकाणी मराठा समाजातून येत नाही, ओबीसी समाजातून येत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे का? त्यांनी जन्म मराठा समाजात किंवा ओबीसी समाजात घेतला नाही, हे त्यांच्या हाती होतं का? खऱ्या अर्थाने मेरिटवर, खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. की संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केलं. 14 ते 19चा काळ, नंतरचा एकनाथ शिंदे साहेबाचा काळ, आत्ताचा देवेंद्रजीचा काळ, ज्यात देवेंद्रजींनी 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र याची भूमिका तयार केली आणि या महाराष्ट्राला देशाबरोबर समोर नेण्याचा प्रयत्न करतात आहे. अशा वेळी मात्र त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत बोलणे आणि समाजाला, मराठा समाजाच्या इतर नेत्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल कौतुक करणे ते केलं पाहिजे. आम्ही करतो. एकनाथजी सारखा अत्यंत चांगला नेता, अजित पवार सारखा एकदा चांगला नेता आमच्या सरकारमध्ये आहे. आमचे महायुतीचे घटक आहेत, ते आमच्याकरता महत्वाचे आहेत, ते आमचे नेते आहेत. पण एकीकडे असं करताना दुसरीकडे मात्र देवेंद्रजींना क्रिटिसाइज करणे, त्यांच्या जाती समाजावरून, त्यांच्या परिवारावर क्रिटिसाइज करणे हे मात्र महाराष्ट्राला मान्य नाही. हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही.